जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा भोंदूबाबा जेरबंद गुन्हे शाखेची कामगिरी। फिर्यादी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राहणार सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख यांनी वंगारी यांचे राहते घरामधून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याकरिता यांच्याकडून वेळोवेळी 1,87,31,300 रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केले बाबतची तक्रार अर्ज पोलीस आयुक्त यांच्याकडे केला होता। नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरिता गुन्हे शाखेस प्राप्त होता। सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट वाघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) अन्वये दिनांक 9/10/2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात आला। अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील 4 तपास पथके रवाना केली। त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली, परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही। त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक 9/10/2025 रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा असे तपास पथकासह विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख हा आदिलशाही नगर जर्मन बेकरी जवळ येथे असल्याची माहिती प्राप्त केली। त्यानंतर आरोपीस त्याचे राहते घरातून ताब्यात घेण्यात आले आहे। त्यावेळी त्याचे ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। त्यानंतर नमूद आरोपीस न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक 13/10/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा हे करीत आहेत। सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, नीलोपर तांबोळी, महेश पाटील, राजू मुदगल, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, भारत पाटील, अजय गुंड, श्याम सुरवसे, बाळू काळे यांनी केले आहे। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून नेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली। त्या तक्रारीच्या चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ 1,87,00,000 फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं।